नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने हुडकेश्वर रोडवरील पिपरा फाटा आउटर रिंग रोड जवळ एक मोठा छापा टाकला आहे। यामध्ये फॉर्च्यून तेल आणि अंबुजा गोल्ड तेलच्या नावाने बनावट तेल तयार करणारी कंपनी पकडली गेली आहे। आता पुढे काय झालं आणि त्यातून पोलिसांना काय सापडलं हे चला जाणून घेऊया। नागपूरच्या गुन्हे शाखा क्रमांक 4 ने कारवाई केली आहे की हुडकेश्वर रोड पिपला फाटा आउटर रिंग रोडवरील नेक्स्ट वर्ल्ड हॉटेल जवळ बनावट तेल निर्माण करणारी कंपनी पकडली आहे। पोलिसांनी छापेमारी करत शेकडो तेल डब्बे जप्त केले आहेत। याशिवाय 85,06,530 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे। आरोपी निलेश दिलीप साहू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अदानी विल्मर कंपनीचे जे अधिकृत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे त्यांच्या आमच्याकडे क्राईम ब्रँच नागपूर पोलीस यांच्याकडे तक्रार आली होती की काही लूजमध्ये जे खाद्यतेल आहे ते आणून त्याचा ब्रँडेड तयार करून ते महाकिमतीला विकत आहेत अशी माहिती क्राईम ब्रँचला मिळाली होती। त्यानुसार आमचे युनिट 4चे जे पथक आहे ज्याचे इंचार्ज पोलीस निरीक्षक गड्डीमे आहेत त्यांच्या पूर्ण टीमनं त्या ठिकाणी छापा मारला आणि जी माहिती मिळाली होती ती खरी आढळून आलेली आहे। त्या छापामध्ये जवळजवळ 8.5 लाख रुपयाचा संपूर्ण मुद्देमाल मिळून आला। हे सगळं खाद्यतेल आणि बाकीचं पॅकिंग साहित्य वगैरे सगळं जप्त करण्यात आलेलं आहे। हुडकेश्वर पोलीस स्टेशन या ठिकाणी तो गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये जो गोडाऊन मालक आहे जे सर्व करत होता तो व्यक्तीला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि हुडकेश्वरला पुढील तपास सुरू आहे। सर, गोडाऊनमधून माल अदर विक्रेत्यांना पण जातात, किती हे विक्रेते त्याच्यामध्ये समावेश आहे आणि कशी त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे? आता सध्या गोडाऊनमध्ये संपूर्ण मुद्देमाल जो मिळालेला आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये जे रेकॉर्ड आपल्याला सापडेल किंवा आरोपीच्या इंट्रोगेशनमध्ये जी माहिती मिळेल तो माल कुठून आणला, कोणाला जाणार आहे, हे सर्व माहिती त्याच्यामध्ये पडताळली जाईल आणि हुडकेश्वरमध्ये जो तपास चालू आहे त्याच्यामध्ये सर्व निष्पन्न करून पुढील कारवाई करण्यात येईल। सर, हे पूर्ण कारवाई कोणत्या वरिष्ठ अधिकारीच्या मार्गदर्शनात? सदरची संपूर्ण कारवाई आमचे पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर, त्याचबरोबर ॲडिशनल CP क्राईम श्री संजय पाटील सर आणि DCP डिटेक्शन राहुल माकणीकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले आहे। पोलिसांची ही धडक कारवाई नागपूरसाठी एक मोठा धक्का ठरली आहे आणि बनावट उत्पादनाविरोधात अशा प्रकारच्या कारवाईने शहरवासियांना एक मोठा संदेश दिला आहे। अधिक अपडेटसाठी आमच्याशी जोडले रहा, पाहत रहा सिटी न्यूज।